येस 4:45 म्हणजे आता त्यांना फोन करण्याची वेळ झाली. मला मुलांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मग का याला पण माझ्या प्रॉब्लेम दिसू राहिला. ओ हे बघा मला पण तसला प्रॉब्लेम नाही आहे. मला पण मुलांमध्ये इंटरेस्ट नाही आहे, लक्षात घ्या. काही काय विचार करता तुम्ही, लय डेंजर आहो तुम्ही. मदत करा. फोन वाजू राहिला तुमचा. कोणाचा आहे? घेताय? नाही नको. हॅलो हॅलो 5 मिनिटात आलो मी. पोचतोच आहे 5 मिनिटात. 0 मिनिटात सांगा. ओ तुम्ही लांब राहा जरा. नाही 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 मी नाही आता, मी नाही थांबू शकत. अगं का पण मी येतोच आहे 5 मिनिटात खरंच. नाही पण मी निघाले ना आता. माझा पीएचडीचा क्लास आहे, मी काहीच नाही करू शकत. सॉरी. अगं मी बाईकवर आहे. बाईकवर आहे लगेच 5 मिनिटात आलो. 5 मिनिटात. बाईकवर असून तुम्ही फोन अटेंड करता? बाईकवर असून फोन उचलणारे लोक तर मला अजिबातच आवडत नाही. मी नाही थांबू शकत, मी निघाले. सॉरी. कोणाचा फोन होतो? का तुम्हाला काय करायचं आता? फोन कोणाचा होता? नाही हो, आता तुमची मदत करू राहिलो ना मी. ही मदत केली तू माझी. प्रेमधन चौकात तिथे इंडियन नॅचरल्सला सोडणार होतास ना मला, आणि इकडे तिकडे फिरवतोय मला. म्हणे मदत केली. इंडियन नॅचरल नाही, तुम्ही मगाशी काहीतरी वेगळं बोलला होता. अरे थांबा, मग माझं जरा कन्फ्युजन झालं असेल. इंडियन नॅचरल सोडायचं ना तुम्हाला. माझं ऐकण्यात चुकलं असेल. इंडियन नॅचरल आता सोडतो ना मग. मी तुम्हाला जिथे सोडणार होतो ना ते 0 मिनिटाच्या अंतरावर आहे, आणि इंडियन नॅचरल आहे ना ते त्याच्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. चला या, सोडतो. या 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 या. तू सोडणार? हो तुम्ही चिडू नका. हे बघा तुम्ही चिडू राहिले आता. अरे मी कुठे चिडलो तुझ्यावर? हो आताच बघा ना चिडू राहिले तुम्ही मगाशी मला तुम्ही करत होतात, आता तू करू राहिले, म्हणजे तुम्ही चिडू राहिले. नका चिडू. तुम्हाला इंडियन नॅचरलला सोडायचं आहे ना, चला मी सोडतो. चला. तू सोडतो? हे बघा तुम्हाला नाही यायचं ना तर येऊ नका, पण माझ्याकडे असं बघू नका. मी तुम्हाला आधीच सांगू राहिलो, मी सरळ पोरगा आहे. मला पण मुलांमध्ये इंटरेस्ट नाही आहे. नाही यायचं तुम्हाला, नका येऊ. चला. भलायचा जमानाच नाही राहिला. कुणाची मदत करायला जातो हे ऐकायला लागते काय? तुम्ही पुण्याचे आहे का? तुम्ही पुण्याचे असणार 100%. आता बोंबलत बसा, कोणाला मदत मागा, कोणी करणार नाही मदत तुमची. अरे जा जा जा. परत आयुष्यात निदान मेहरबानी कर, कोणाला लिफ्ट देऊ नको 0 मिनिटं सांगून. झालं काम. आणि म्हणजे ठरवलं तसं नाही झालं, पण झालं. थँक्यू बर का. थँक्यू 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 सो मच. म्हणजे ते मी पण तुम्ही जसं सांगितलं होतं ना, बरोबर तशाच वेळी फोन केलता त्यांना म्हणलं माझा पीएचडीचा क्लास आहे, मी काही येणार नाही. सॉरी. थँक्यू बर का. लय फिरवलं त्याला उगाच. आता काय ते फक्त पेट्रोल संपायची भीती होती. बुलेट आहे ना, ऍव्हरेज लय कमी देते. बुलेट ऍव्हरेज कमी देते? हा. काय नॉलेज हो तुम्हाला? बुलेट ऍव्हरेज कमी देते, ते 6 सीटर त्या रस्त्याने जात नाही, इकडे नो पार्किंग. काय नॉलेज आहे तुम्हाला? वा, एक नंबर माणूस आहे का? मानलं तुम्हाला. काय नॉलेज आहे तुम्हाला? उगाच लग्न मोडलं हो तुमचं. सॉरी हा. सॉरी. ठीक आहे. मी आलोच. हॅलो. हा निघून आलो 5 मिनिटात. कशाला? अगं पिक्चरचा प्लॅन आता. अरे आपल्याला इंटरव्हल मध्ये पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक विकायचंय का? अगं अनुष्का मी बरं प्लीज. तुला नव्हतं याचं तर सरळ सांगायचं ना यार मला. मी फोर्स केला नसता तुला.
अगं अनुष्का, मी खरंच निघून राहिलो होतो. पर्या प्लीज, खूप बदललायस यार. हा? मी आधी जेव्हा तुला फोन करायचे तेव्हा तू जसा असशील तसा जिथे असशील तिथून माझ्यासाठी निघून यायचास. आणि आता आता मी हो बोलले तर रंग दाखवायला लागलायस यार तू. मी थोडासा वेळ मागितला होता रे तुझ्याकडे, तुला तोही नाही देता आला. काय झालं? कुणाचा फोन? अनुष्का. खूप आनंद झाला बरं का. हो, मला अनुष्काचा असा फोन आला आणि तुम्हाला आनंद होऊ राहिला. अहो नाही, ते तुम्ही आज मला जी काही मदत केली ना त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू. त्याचा मला खूप आनंद झाला असं मला म्हणायचं होतं. थँक्यू बरं का. म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला, मी माझ्या घरी नाही हो बोलू शकत की मला आत्ता लग्न नाही करायचं, मला माझी PhD पूर्ण करायची. तुम्हाला तर सगळं माहिती आहे. मला नाही भेटायचं कुणाला हे मी कुणालाच नाही सांगू शकत, लक्ष्मी काका सोडून. हो हो, तिला पुन्हा स्पष्ट बोलताच येत नाही. जे काही बोलायचं स्पष्ट ना ते फक्त मलाच बोलते. मला बोलून काही फायदा नाही हो, माझं कुणी ऐकतच नाही ना. आणि मुळात तुम्ही मला ना कधीच नाही म्हणत नाही, कधीच नाही म्हणत. तुम्ही मला एवढा वेळ दिला, खरंच म्हणजे काय. थँक्यू. हो, तुम्ही थँक्यू म्हणजे मनापासून थँक्यू, अगदी मनापासून थँक्यू, मनापासून थँक्यू तुम्हाला. अहो एवढं काय, तुम्ही मला कधी पण बोलवा, मी कधी पण तुमच्या मदतीला येईल. एवढं काय थँक्यू. लक्ष्मी काका हात सोड. लीला काका रस्त्याच्या पलीकडं पाहू राहिला. बघू नको बघू नको. आता बघ. अरे कोण आहे तू? हा, तुला कोण वाटलं रे तू? अरे हिरवा शर्ट घातला म्हणजे काय लय शाणा झाला तू? कोण वाटलं तुला? तुला तुम्ही गप्पा बसा. काय झालं काय पण? तुला दाखवतो. तुम्ही गप्पा बसा. अरे कोण आहे तू? अरे तुला काय वाटलं? अरे तू सोड. अरे थांब जरा, मला दगड घालतो त्याच्या. निघा तुम्ही, लवकर निघा. लवकर निघा. पहिले मी दगड मारणार. तू कशावर? तुझा दगड गेला तो. नाही तुझा दगड घे. त्याला पहिला दगड मी मारणार. नाही निघा ना लवकर. तुम्ही कशाला आले? तुम्ही इथं कशाला आले? निघा. अरे मला नाही कशाला आले तुम्ही इथं? नाही दगड नका घालू. दगड घालणार त्याच्या. नाही, पोलीस केस होईल तुमच्यावर. नका असं करू. नाही निघा तुम्ही. परत दगड मी घालतो. गेला. अरे सोडा नसता चला मी. आज काय खरं नव्हतं याचं. अरे पण काय मनात काय होता तू? पाणी दे. काय म्हणला तो? काय म्हणला? काय तो आ? काय म्हणला तो? पाणी पाणी पाणी. पाणी काय म्हणला तो? मी त्याला सोडणार नाही आता. काय म्हणला तो? अरे काय विचारू नको आता. इथं तमाशा नको. अरे पण तो काय म्हणला? इथं रस्त्यावर तमाशा नको. घरी चल. अरे पप्पा घरी. काय झालं? ए! लक्ष्मी सोबत असताना ही मजाल त्याची. आज रस्त्यात अडू राहिला, उद्या काहीही करेल. ए आप्पा, आपण गप्प बसू राहिलो ना म्हणून सगळं चालू आहे त्याचं. हो पण लक्ष्मी भाजी होते ना तिच्यासोबत, मग असं कसं अडवलं त्यांनी? हो
त्यांना वाटलं असेल की एकटेच आहेत, काय करणार आहेत? ए लक्ष्मी, सांग ना नीट काय झालं ते. हो हा सांगतो ना. काय झालं? हा हा म्हणजे काय झालं, म्हणजे आम्ही दोघं त्या मुलाला त्या कॉफी शॉप मध्ये भेटायला चाललो होतो. हा तर मग आम्ही असे दोघ जण चाललो होतो. रिक्षात भेटले ना. हा नाहीच भेटत. एक रिक्षाला थांबला, त्याला म्हणलं सावडीला सोडलं, म्हणलं 200 रुपये. असं कुठं असते का? लईच महाग झालं नाही का 200 रुपये म्हणजे का? याला काही काही रिक्षावाले माजलेच आहेत ना घरचे. हा तेच रिक्षावाले थांबतच नाही कोणी. मग काय करणार ना आप्पा, आमचा वेळ चालला. अरे पण रिक्षा भेटली की नाही तुला? हा सांगतो ना. म्हणजे मग एक रिक्षावाला भेटला बरं का, म्हणजे चांगला माणुसकीचा होता. म्हणजे तो म्हणला आम्हाला बसा. मग आम्ही रिक्षात बसलो आणि आम्ही दोघं निघालो. मग असं चाललो रिक्षामधून. ते कॉफी शॉप नाही का, तिथं जायचं होतं ना मुलाला भेटायला. मुलाला भेटायला जायचं होतं. मग आम्ही गेलो तिथं आणि उतरलो आणि थांबलो मुलाची वाट बघत. मुलाची वाट बघत थांबलो. खूप वेळ थांबलो. हा खूप वेळ वाट पाहिली पण ते आलेच नाहीत ना. हा त्यांना खूप उशीर झाला. खूपच उशीर. एवढा उशीर, खूपच उशीर झाला. हा मग आता आम्ही थांबून राहिलो ना, किती वेळ थांबायचं ना. मग आता म्हणलं आता काय करावं. चप्पल तुटली माझी. हा लक्ष्मी काकाच्या चपलेचा अंगठाच तुटला. हा अंगठा तुटला. मग मी म्हणलं असं पाहुणे येणार, बरोबर नाही ना, चप्पल तुटलेली बरं दिसणार नाही. मग मी काय म्हणलं पप्पीला, तू थांब, मी जातो चपलेचा अंगठा शिवतो आणि परत येतो. मग मी गेलो असा आणि वळून बघितलं मी आप्पा. मी वळून बघितलं तर काय पाहतो, परागराव. अरे त्या थोत्र्याला परागराव काय म्हणतो रे? थोत्र्या हा म्हणशील? छुत्र्या. हा तर ते छुत्र्या पप्पीला बोलत होता. मग ना मला असं राग आला आप्पा. मग असं चिडलो मी असं गेलो. एक मिनिट. तू बोलला की तू बोलायच्या आधी तो पप्पीला काहीतरी बोलला. काय बोलला तो? आराम कर. काय बोलला? हा तू बोलला. थांब. तो पप्पीला बोलला ना. तू लांब होता, तुला कसं माहिती असणार? पप्पीला माहिती असेल ना पप्पी काय बोललो तो. सगळं इज्जतीत सांगायचं पप्पीने. हा ते मला म्हणले म्हणजे ते थुत्रे मला म्हणले हे तूच सांग लक्ष्मी काका. अरे मी कसं सांगू काय म्हणले? हा म्हणजे ते म्हणजे ते काय म्हणणार आपल्या पप्पीनं बोलूच दिलं नाही ना. अहो आप्पा तिनं काय केलं असं माहिती का पप्पीनं? काय? अरे काय केलं सांग ना लवकर. सांगतो ना. पप्पीनं असं डायरेक्ट कानावर हात ठेवून दिले. आणि म्हणले आता किती बोला मी ऐकतच नाही. म्हणलं बोला, मी नाहीच ऐकलं. म्हणूनच तुला म्हणलं तू सांग, कारण मला ऐकूच आलं नाही ना. तिला ऐकूच आलं नाही. मी असा चिडलो. मी असा गेलो त्याच्या अंगावर राहून चप्पलच घेऊन गेलो आणि असं त्याला मारलं ना, तेवढ्यात लिला आला. हा आप्पा मी असा दगड उचलला ना, डोक्यातच घालणार होतो त्याच्या. डोकं फोडलं असतं.
पण पळाला तो. मला घाबरला बहुतेक. तावडीत सापडायला पाहिजे होता रे, सोडलाच नसता त्याला. अरे तू सोडला नसता, मी तर सोडणार नाही त्याला आता. हा. आमच्या पोरीला आडवा येतो का? हा? बोराड्यांच्या. त्याला माहित नाही कुणाशी पंगे घेतलेत त्यांनी. अरे कॉलेज मधला प्राध्यापक आहे ना, मग कॉलेज मधल्या प्राध्यापकासारखं वागायचं. उगा काय कॉलेज मधल्या पोरा सोरासारखं वागू राहिला? हा? त्याला माहित नाही त्याला कुणाशी पंगे घेतोय तो. हा, आता घराच्या सांदीत बसून तो कोणी पण बोलल. आप्पा त्याला इंगा दाखविल्याशिवाय होणार नाही आता. अय, कुणाला भीत नाही आपण, हा? कुणालाच भीत नाही. आणि घराच्या सांदीत तर बोलायची सवय नाही आपल्याला. आलं का लक्षात? दाखवतो त्याला आता आपला इंगा, दाखवतोच. तू काय करणार आहे बाबा? काय करणार? त्याच्या बापाला पहिला फोन करतो आणि त्याची कान उघडणी करतो आता. माधवराव, टेन्शनचं काही काम नाही. आमच्या पाहुण्यातली एक पोरगी पाहिली. पोरगी कमवतीये. हॅलो, अरे लाज वाटतात का नाही तुम्हाला? हा? स्वातंत्र्य सैनिकाचे वंशज म्हणून वावरताना अख्ख्या नगरभर हे असं वागू राहिले. कोण बोल राहिला? अरे असं घाणेरडं वागून कसं ओळखणार तुम्ही कोण बोलू राहिलं? हा? अरे आयत्या पिठावर रेगोटे ओढणारं खानदान तुमचं. लाच खाऊ कोणीकडचं. मी नाही त्यातली कडी लावा आतली. हे पहा तुम्ही. नाही निकमांचे उट्टे काढले ना तर चंद्रकांत बोराडे नाव नाही सांगणार आपण आता. लाजा नाही काही वाटत नाही. अरे हलकटासारखं काय वागताय असे? हे पहा, मी तुम्हाला सांगू राहिले. गप्पे सटवे. अजिबात मध्ये बोलायचं नाही. जीप कापून टाकीन नाही तर तुझी. कोण आहे? अरे कोण आहे? चंद्रकांत बोराडे. हॅलो. ए तुझा हॅलो घाल तिकडं चुलीत. हा? आणि तू तर फक्त दिस रे कुठं. नाही तुझा चपलांनी सत्कार केला ना तर नाव नाही सांगणार आपण. हा ये चंद्या, बाई माणसाला बोलायची पद्धत आहे का नाही? आणि तुमची पद्धत बघितली ना आम्ही. बाया माणसांच्या रस्त्यात आडवं यायची आणि काही पण बोलायची. ये असले काम करायला बांगड्या नाही घातल्या आम्ही. आमच्यात पद्धत नाही असली. अरे आहेत तुमच्या पोराच्या हातात बांगड्या म्हणून तर असे धंदे करतो तो. त्याला नीट शिस्तीत समजून सांगायचं. परत जर असा वागला ना तर आपल्यासारखा वाईट नाही कुणी. हा तू तर वाईटच आहे रे, पण आधी नीट बोल. काय केलंय आमच्या पोरांनी ते नीट सांग. अरे काय झालं ते तुमच्या पोराला विचार. काय झालं ते? आमच्या पोरीला रस्त्यात आडून छेडतो का? नीट राय म्हणावा, नीट राय. नाही तर अख्खं खानदान त्या पोरासकट बिन भाड्याच्या खोलीत पाठवेन. आणि काय रे, इथं आले तर लय संस्कार संस्कार म्हणून कौतुक करत होते पोराचं. हा बघितले तुमचे संस्कार. पोरीला आडवं यायचं आणि छेडायचं हे संस्कार आहेत का तुमचे? तंगड मोडून ठेवी ना त्याचं परत जर तो असं वागला तर. हा तंगड मोडायची भाषा कोणाला करतो रे? आणि बिन भाड्याच्या खोलीची धमकी तू मला देतो? मला? अबे तुला असा पंक्चर करील ना, तुझं उठणं बसणं मुश्किल करील मी. आणि ऐक, संस्काराची भाषा कोणाला सांगतो रे? एका पोरीसाठी घरदार सोडलेला तू आणि तिकडं बसून घर जावई झाला. तुझ्या बापानं तुला लाथ मारून बेदखल केला. तू संस्काराची भाषा बोलतो? तू काय, तुझ्या अख्ख्या खानदारात कोणावर संस्कार नाहीत. काय म्हणलं रे? लग्न तुम्ही मोडलंय, लग्न आम्ही मोडलंय. कोण करणार असल्या फालतू लफडेबाज पोरी सोबत लग्न? ऐक, लई बोलला, लईच बोललाय तू. आता आमच्या पोरीचं लग्न जमतंय. हा तुझ्या पोराचं बघ आधी तिकडं. बघ त्याच्याशी कोणी लग्न करतय का? अरे असल्या प्रॉब्लेम असणाऱ्या पोराशी कोण लग्न करणार आहे म्हणायला? अबे तू असा समोर तर ये, मग तुला दाखवतो प्रॉब्लेम काय चीज असते ते. ठेव फोन. पळू कुठे बोराडे. वा मुन्या, मला अभिमान वाटतो तुझा.
एकदम बेस्ट काम केलं तू. एक मिनिट. मुन्या, अरे नक्की काय केलं तू? काही नाही, 4 चौघात त्या बोराड्याच्या पोरीला वाकडं तिकडं बोलून आलाय आपला मुन्या. मुन्या तू? नाही. 1 मिनिट माधवराव. मुन्याला आता एक शब्द बोलायचा नाही. एक शब्द बोलणार नाही कोणी मुन्याला. काय म्हणले होते तू? तुला तुझ्यात प्रॉब्लेम आहे. तू आता सिद्ध केलं तुझ्यात कसलाच प्रॉब्लेम नाही. आपले संस्कार काढले होते ना त्यांनी. मुन्या, तू एक पाऊल पुढे टाकलंय. आता बघ कसा थै थै नाचवतो त्यांना. बघतोच कोण लग्न करतं त्या बोराड्याच्या पोरीशी.